शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सांगली जिल्हा, सांगली व मिरज विधानसभा यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे धरणे आंदोलन करून दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करून त्यांच्या लोकशाही हक्कांचे दमन केल्याचा आरोप करत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। तसेच नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करण्यात आला। या सर्व घटनांची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत, उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, सांगली शहर प्रमुख मयूर घोडके, कुपवाड शहर प्रमुख विजय गडदे, तालुका प्रमुख सन्नी कोरे, तालुका उपप्रमुख तातोबा शितोळे, अक्षय तांबट, विवेक चौगुले, शिवसेना महिला आघाडीच्या सांगली जिल्हा संघटिका सौ सुजाता इंगळे, शकीरा आप्पा जमादार यांच्यासह शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, शिव आरोग्य सेना, कामगार सेना, अल्पसंख्याक सेना, वाहतूक सेना, शिक्षक सेना तसेच विविध अंगीकृत संघटनांचे जिल्हा, तालुका, शहर आणि शाखास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलन शांततेत पार पडले असून विद्यार्थ्यांचा न्याय मागण्यासाठी संघर्ष सुरूच राहील, अशा इशाराही शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। जंतर मंतर या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे आणि ते आंदोलन दडपण्याचं काम जे काय मोदी सरकार, भाजप सरकार करत आहे त्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी पहिला जाहीर निषेध करतो। आणि जे आंदोलन चालू आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि जे काय दंडुकशाही घेऊन दिल्ली पोलिसांना हाताशी धरून विद्यार्थ्यांवर जो अन्याय अत्याचार होत आहे तो थांबवावा, या ठिकाणी दिल्ली पोलिसांचा मी जाहीरपणे निषेध करतो। त्याचबरोबर सांगलीमध्ये एक सदाबाई खोत म्हणून आहे, जे खडकनाथ कोंबडी चोर आहे, त्या कोंबडी चोराने विद्यार्थ्यांना अतिरेकी म्हटलं आहे। तर विद्यार्थी अतिरेकी नाही आहेत, विद्यार्थी हे देशाचं भवितव्य आहे आपल्या। तर या सदाभाऊला सांगायचं आहे मला की त्या अतिरेकी नसून तुम्ही अतिरेकी आहे। त्याचं कारण असं की भाजपनं पाळलेला तुम्ही कोंबडा आहेसा, त्यांनी आरव म्हटलं की तुम्ही आरवायचं, सकाळ दुपार संध्याकाळ बघायचं नाही, वर्ण आदेश आला की आरवायचं। या कोंबड्याला मला सांगायचं आहे की तुमचा मोठा भ्रष्टाचार होता। कडकनाथ कोंबडीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे तुम्ही पैसे घेतले होते आणि ते पैसे लाटलेले आहेत आणि ते पैसे लाटायसाठी तुम्ही शेतकरी संघटनातून भाजपमध्ये गेलात, हे विसरू नका। तुम्ही जर विद्यार्थ्यांच्या नादाला लागला आणि जर कुणाला अतिरेकी म्हणाला तर तुमचा आम्ही आज चप्पल मारण्याचा निषेध केला आहे। पण जर तुम्ही समोरासमोर जर दिसला तर शिवसैनिक आमचा तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही जिथं दिसाल तिथं आम्ही तुम्हाला चप्पल न मारू। त्याचबरोबर आता जे जंतर मंतर आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये काय गैरप्रकार दिसत आहेत, तर ते स्टुडंट कुठलेही गैरप्रकार करत नाही आहेत। त्यात आम्ही बघितलं की भारत सरकारच्या विरोधात घोषणा किंवा पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर हे भाजपने सोडलेलेच प्यादे आहेत, हे कुठलेही स्टुडंट नाहीत किंवा कुठल्याही पक्षाचे नाहीत। तर यांनी भाजपवाल्यांनी यांना त्या आंदोलन चिघळवण्यासाठी, आंदोलन बिघडवण्यासाठी त्यांना पाठवलं आहे। ह्या भाजपच्या बऱ्याच थेऱ्या आम्हाला माहिती आहेत, ह्या भाजपनं थेऱ्या करू नये। जे विद्यार्थी आहेत त्यांचे काय मागण्या आहेत, त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा त्यांनी ताबडतोब घ्यावा, अन्यथा ही परिस्थिती एकंदरीत बघायचं तर नेपाळसारखी परिस्थिती होत चाललेली आहे। ही परिस्थिती थांबवायची असेल तर पहिला त्याचा राजीनामा घ्या आणि जे आंदोलन विद्यार्थ्यांचा अन्याय व्हायला लागला आहे तो थांबवा। त्याचबरोबर एका पोलीस अधिकाऱ्यानं एका मुलीला अगदी छातीजवळ हात देऊन धरून वडावडी केलेली आहे, त्याला ताबडतोब निलंबित न करता त्याला कायमचं त्याला नोकरीवरून काढून टाकावं, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। पुन्हा एकदा सांगतो,
भाजप सरकार, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करत आहे.